20 जानेवारी पासून पोलीस भरतीचे ग्राउंड चालू होत आहेत. मित्रांनो, बरोबर ऐकलंय तुम्ही. 20 जानेवारी पासून पोलीस भरतीचे ग्राउंड चालू होत आहेत. 2-4 जिल्ह्याच्या डायरेक्ट तारखा डिक्लेअर झालेल्या आहेत. तसं ऑफिशियली आलेलं पण आहे. हॉल तिकीटही लवकरच येतील. त्याबद्दल शंका नाही. पण आता महत्वाचं मित्रांनो, ज्या पण मुलांचं 20 तारखेपासून ग्राउंड आहे, त्यांनी कुठल्या गोष्टी आता करायच्या, ग्राउंड कसं करायचं व अभ्यासाचं नियोजन कसं असलं पाहिजे व बाकी इतर सर्व गोष्टीवरती आपण हा व्हिडिओ असेल. सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. 100% तुम्हाला कुठल्या गोष्टी करायच्या त्या याच्यातून क्लिअर होईल. चला वेळ न घालवता सुरू करूया. मित्रांनो, नवी मुंबई, रायगड, ठाणे ग्रामीण, चंद्रपूर असे 4-5 जिल्ह्यांचं डिक्लेअर झालंय आणि बाकी जिल्ह्याचं ही लवकरात लवकर तुम्हाला कळेल. डायरेक्ट हॉल तिकीटही येतील. त्याचं काळजी करू नका. नाहीतर मग खूप मुलं विचारतायत त्या कमेंटमध्ये पण, सर पुण्याचं आणि मुंबईचं कधी? तर त्याच्यासाठी टाइम आहे. फेब्रुवारीच्या मध्ये किंवा लास्ट वीकमध्ये 100% ते ग्राउंड चालू होतील. त्याबद्दल टेन्शन घेऊ नका. आणि महत्वाचं म्हणजे ज्या मुलांचं 20 तारखेपासून ग्राउंड आहे, मित्रांनो, आता ग्राउंड करताना तुम्हाला गोळा, त्यानंतर 1600 मीटर आणि 100 मीटर हे तीनही इव्हेंट एकदम प्रॉपर करायचे आहेत. म्हणजे कसे, ग्राउंड वरती जा, त्यानंतर स्पाइक प्लस विदाऊट स्पाइक दोन्हीचीही प्रॅक्टिस करा 100 मीटर साठी. मी खूपदा सांगतोय. आणि खूप मुलं म्हणतायत नवी मुंबईला स्पाइक चलतील का किंवा ठाणेला चलतील का? तर मित्रांनो, ते आणखीन डिक्लेअर झालेलं नाही. जशीही माहिती मला भेटेल तसं तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. त्यात शंका नाही. मित्रांनो, फक्त आता काय करायचं आपल्याला ते आपण फिक्स डिसाईड नाहीये. म्हणजे जर यूज करू दिले तर बेस्ट आहे, नाही दिले तर मग काय. त्यामुळं प्रॅक्टिस अशी करा, स्पाइक प्लस विदाऊट स्पाइक दोन्हीचीही प्रॅक्टिस करा. दोन्हीनेही टायमिंग काढून पहा. वेगवेगळ्या दिवशी समजा आज तुम्ही स्पाइक घालून टायमिंग काढलाय, तर उद्या विदाऊट स्पाइकचंही धावून पहा त्या हिशोबाने. आणि जे पण मुलं 1600 मीटरचा विषय, तर मित्रांनो, जर तुम्ही गावाकडे अनवाणी पायाने किंवा शूज घालून धावत असाल तर इकडेही तुम्हाला ते चेक करा, आपल्याला चालेल का? नाहीतर बोट फुटतात. खूप मुलांचं असं होतं. मग मग अरे यार, मी बूट घातला असता तर मला चांगले 18 किंवा आउट टॉप आले असते आणि मी शूज घातला नाही, पायाला खडे टोचले, त्रास झाला, त्यामुळे मी 14 आणि 16 कडे आलो. मित्रा, 14-16 असं काही नसतं. एकदा हुकलं की हुकलं. एवढी भरतीतून चान्स गेला तर गेला. त्यामुळं जो पण आपल्याला चान्स भेटलाय त्यामध्ये एकदम परिपूर्ण द्या, परफेक्ट द्या. खूपदा मी तुम्हाला तेच सांगतोय. त्यामुळं तुम्ही 1600ची जी इथं देणार आहेत ती प्रॅक्टिस एकदा गावाकडे करा किंवा त्यावरती एकदा टायमिंग काढून पहा. हे तुम्हाला मी वारंवार सांगतोय मित्रांनो. कारण की मी स्वतः ज्यावेळेस भरती दिली होती, म्हणजे ग्राउंड दिलं होतं मुंबईचं, तर मी अनवाणी पायाने देणार होतो. मुंबईचं ग्राउंड घाटकोपरलाच दिलं होतं मी, पण त्यावेळेस मातीचं ग्राउंड होतं, सिंथेटिक नव्हतं. तर मित्रांनो, त्यावेळेस मी गावाकडे प्रॅक्टिस करायचो. आमचं गावाकडचं ग्राउंड पण बेस्ट होतं. बट जे इथे लाल माती होती, आमच्या तिथं तसं नव्हतं. थोडं मुरमाडी रान होतं, लाल माती नव्हती जास्त तिथे. समजा तिथं मित्रांनो, ज्यावेळेस मी अगोदर शूज घालून प्रॅक्टिस करायचो आणि ज्यावेळेस टायमिंग काढायचा तर त्यावेळेस मी प्रत्येक वेळेस विदाऊट शूजचा टायमिंग काढायचो. त्यामुळे माझा टायमिंग बेटर यायचा. प्रॅक्टिस करताना शूज आणि शूज काढून टाकल्यानंतर एकदम असं मोकळं मोकळं वाटायचं आणि मी स्पीड मध्ये पळायचो. पण काय व्हायचं मित्रांनो, त्यामुळं आपले जे बोट असतात, अंगठ्या शेजारचं बोट, त्याचे साल्टे गेलते, माझे स्वतःचे गेलते. ज्यावेळेस मी गावी टायमिंग काढला होता तर डायरेक्ट साल्टे गेलते मित्रांनो, छिलके गेलते तुमच्या भाषेत. तर ती गोष्ट व्हायला नको तुमच्यासोबत. मी गावी प्रॅक्टिस करतानाही तसं झालं. पण मी मुंबईला विदाऊट शूजचं पळवलो 1600 साठी. तर मित्रांनो, मला इथं काही त्रास झाला नाही, कारण की ग्राउंड एकदम बेस्ट होतं. त्यामुळे मला बोटाला पण काही झालं नाही, काही नाही. आणि टायमिंग माझा एकदम जो गावी येत होता तोच टायमिंग इथेही आला आणि मी 30 पैकी 30 म्हणजेच आउट ऑफ मार्क्स मिळवले होते 1600ला. ते करा. आणि ज्यावेळेस तुम्हाला टायमिंग काढायचा आहे त्यावेळेस मित्रांनो, म्हणजे अगोदर काहीतरी एनर्जी घ्या. इथे पण तुम्ही नारळ पाणी घेऊ शकता मित्रांनो. त्याने एक आपल्याला एनर्जी भेटते. मीही ज्यावेळेस इथं आलो होतो तर ग्राउंडच्या अगोदर मी ते नारळ पाणी पिऊन गेलो होतो. त्यामुळे मित्रांनो, थोडी एनर्जी, फरक पडतो आपल्याला. आणि मनाची पण एक शांतता होती. हा, आता मी नारळ पाणी पिलोय आणि आता मी चांगलं पळू शकतो. ठीक आहे, असं काही पण असो, 100% त्याचा आपल्याला फायदा होतो. त्यानंतर 1600चा टायमिंग प्रॉपर काढायचा आहे. ग्रुपनी पळा. मेन म्हणजे तुमचे जे पण मुलं असतील अकॅडमीत असाल तर बेस्ट आहे, आणि नसाल तर 10-15 मुलं किंवा 5 मुलं मिळून तुम्ही एकत्र टायमिंग काढा. जेणेकरून एकमेकाला टस्सलनी पळालं ना तर मित्रांनो टायमिंग चांगला येतो. आणि इव्हन शूटचंही तसं 4 मुलांचं हे करा,
दोघ जण तिघांवर तिकडे टायमिंग घ्यायला ठेवा स्टॉप वॉचला, कारण की तो प्रॉपर टाइम आला पाहिजे आणि त्यानुसार आपली कुठला चुका होता, स्विंग कुठं काय चुकतं 100ला ते चेक करा आणि काही गडबडायची गरज नाही मित्रांनो. आणि जर तुम्ही व्यवस्थित पळाले तर 100% मार्क्स येणार आहेत. आणि महत्वाचं म्हणजे खूप मुलांना वाटतं आता ग्राउंड झालं मग सगळे 10-12 दिवस बाकी आहेत, मग गडबडून जात आहे. गडबडायचं नाही, जे पण आहे त्याला सामोरे जायचंय. तसे पण आपण भरती करणारे पोर आहेत, आपल्याला 100% संघर्ष करायचा माहिती आहे, त्यामुळे गडबडायचं नाही. आणि महत्वाचं म्हणजे गोळा. मित्रांनो गोळा आपले हातातले मार्क्स असतात, जिथे आपल्याला एक थ्रो केला की लगेच 15 आपल्याला भेटून जातात एका थ्रो साठी. आणि ते 1600 मार्क घेण्यासाठी 5 ते 5.5 ते 6 मिनिटं जीवाच्या आकंताने पळायला लागतंय. नको नकोसं होतंय तरी पळावं लागतंय. तेव्हा तिथे कुठेतरी आपल्याला 20 पैकी 18-16 असे मार्क्स भेटतात. इथे एक थ्रो केला संपला विषय, आउट ऑफ. त्यामुळे तो थ्रो व्यवस्थित करा. आणि राहिलेले दिवस काळजी घ्या, गोळा थ्रो करताना हाताला झटका बसणार नाही, पुढे हात मुरगळणार नाही, पिरगळणार नाही, समोर गोळा अडवताना पायाला लागणार नाही, त्याची काळजी घ्या. आणि जे राहिलेले दिवस आहेत त्यामध्ये व्यवस्थित असं नियोजन करा. सोबत अभ्यासही चालू ठेवा, पण सध्या ग्राउंडवर जास्त फोकस करा, सोबत अभ्यास चालू ठेवा मित्रांनो. आणि खूप महत्वाचं म्हणजे ग्राउंड झाल्यानंतर तुम्हाला जास्त वेळ भेटणार नाही. असंच खूप मुलांना वाटत होतं आता इलेक्शन आहेत आणि मग भरती होणार नाही, फेब्रुवारी मार्च उजळेल. तसं झालं का? तर नाही. आपण जे विचार करतो ते तसा विचार आणि होत नाही. फक्त आपली तयारी ओके ठेवा. ग्राउंड झाल्यानंतरून सगळ्या मुलांचे ग्राउंड झाल्यानंतर एक 10 ते 12 किंवा 15 दिवस आपल्याला भेटतील, अशा हिशोबाने तयारी ठेवा. आणि काही गडबडू नका, प्रॉपर नियोजन करा. राहिलेले दिवस काळजी घ्या आणि बेस्ट राहा आणि बेस्ट भरती द्या. 100% गुलाल तुमचाच आहे, त्यामुळे काळजी करू नका. आणि आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना पण शेअर करा. आणि हा, जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्वाचे मोटिवेशनल माहितीपर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर आजच्यासाठी इथेच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.